आज मी बेसन पिठाचे मोतीचूरचे लाडू बनवते आहे. ते कुणालाही पटकन बनवता येतील. अशा पद्धतीने खूप पटकन तयार होतात ते लाडू, खायला पण खूप टेस्टी लागतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मोतीचूर लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. ते आता बाउलमध्ये ट्रान्सफर करते. तर हे पीठ भिजवण्यासाठी मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घेणार आहे. तर आता आपण ते यात टाकून घेऊया. आपल्याला सुरुवातीला जास्त पाणी नाही टाकायचे, थोडे थोडे पाणी टाकून हे भिजून घ्यायचे. पुन्हा अर्धी वाटी पाणी घेते. हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शन व्यवस्थित भिजून घ्यायचे. पुन्हा मी थोडं पाणी घेते. अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचे. अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला पीठ हे बेसन पीठ असं भिजून घ्यायचंय. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. तेल गरम करायला ठेवले आहे. तर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो करून घ्यायची आहे. आता हे बेसनचे बॅटर जे बनवले होते ते आपण या चमच्याच्या साहाय्याने टाकून तळून घेऊया. तर आपण हे बॅटर यामध्ये टाकून घेतले आहे. 1 मिनिटापर्यंत आपण याला हात नाही लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे. जास्त गोल्डन करायची नाहीये. अशा पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे. मीडियम टू स्लो फ्लेमवर माझी दुसरी बॅच पण तळून झाली आहे.
पाहू शकता मी बेसनाचे बॅटर अशा पद्धतीने तळून घेतले आहे आणि आता हे पूर्ण थंड झाले आहे. तर आपण मिक्सरच्या जार मधून हे फिरून घेणार आहोत थोडस जाडसर. चला तर मग आपण ते करूया. आता आपण हे थोडं जाडसर फिरून घेऊया. अशा पद्धतीने मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला ते बाकीचं पण असं दळून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने मिक्सर मधून फिरून घेतलं आहे ते बॅटर थोडं जाडसर. तर मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने जवळून दाखवते. इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि आता 1 वाटी साखर घेते मी. अर्धी वाटी या साखरेत मी पाणी टाकणार आहे. तर आपल्याला याचा पाक करायचा आहे. तर आता ही चमच्याच्या साहाय्याने आपण हलवून ही साखर वितळून घेऊया. इथे आपली साखर वितळली आहे. तर आता आपण चेक करूया. तर अजून थोडा शिजू द्यायचा आहे पाक. तर तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये फूड कलर टाकणार आहोत पाव चमचा. याने आपल्या लाडूंना छान कलर येणार आणि ते दिसायलाही खूप छान दिसतील. मिश्रण आपण यात टाकून घेऊया पाकात. आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण यात टाकून हलवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर हे थोडं थोडं ड्राय होतंय. आपलं लाडूचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण ते ताटात ओतून घेऊया. हे लाडूचं मिश्रण कोमट झालं आहे. आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकून घेणार आहोत. ती पण आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी बेसन पिठाचे मोतीचूरचे लाडू बनवले आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.